नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 16 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव शहर आणि तालुक्यात गारांचा पाऊस। तासभर झालेल्या जोरदार पावसाने उन्हाळी पिकांना दिलासा, शेतकरी समाधानी। कोरेगाव शहर आणि तालुक्यात गुरुवारी दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास गारांचा जोरदार पाऊस झाला। शहरासह ग्रामीण भागात गारा पडल्याने बाळगोपाळ गारा वेचण्यात मग्न होते। जोरदार पावसामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत होता। पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे। कडक उन्हामध्ये या पावसामुळे उन्हाळी पिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। कोरेगाव शहर आणि तालुक्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते। तालुक्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात देखील ढगाचे सावट पसरले होते। 2:15च्या सुमारास गारांचा पाऊस झाला। उकाड्याने हैराण झालेल्या कोरेगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। पावसाबरोबरच जोरदार वारे असल्याने ग्रामीण भागात विशेषतः डोंगर पायथ्याच्या परिसरात वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित होत होता। या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। ऊस, सोयाबीन, भुईमूग यासारख्या उन्हाळी पिकांना जीवदान मिळाले आहे। नांदगिरी, धुमाळवाडी परिसरात देखील जोरदार पाऊस झाला असून ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले होते। एकूणच गुरुवारच्या या पावसाने कोरेगावकरांना निश्चितच दिलासा मिळाला आहे। भारत फोर्ज 2022-23 ग्रीन व्हिलेज प्लॅटिनममध्ये धामनेर गावाने पटकावला पहिला क्रमांक। भारत फोर्ज स्वच्छ सुंदर माझं गाव 2022-23 रुई गाव प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक जयपूर, तिसरा क्रमांक तारगाव। गेले अनेक वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटावसह कराड तालुक्यातील 35 गावांमध्ये भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून गावातील विविध विकास कामे करण्यात आली। गाव कसं असलं पाहिजे, स्वच्छ गाव सुंदर गाव अशा प्रकारची स्पर्धा दरवर्षी भारत फोर्ज कंपनीच्या वतीने आयोजित केली जाते। यावर्षीही भारत फोर्ज लिमिटेड पुणे यांच्या अर्थ आणि तंत्र सहाय्याने स्वच्छ गाव माझं गाव सुंदर गाव स्पर्धा 2022-23 अंतर्गत घेण्यात आलेल्या बक्षिसाचा वितरण समारंभ गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथे पार पडला। स्वच्छ सुंदर माझं गाव 2022-23 स्पर्धेत रुई गावाने पहिला क्रमांक पटकावला, तर दुसरा क्रमांक जयपूर, तिसरा क्रमांक तारगाव, उत्तेजनार्थ हिवरे गाव, त्याचबरोबर ग्रीन व्हिलेज प्लॅटिनममध्ये धामनेर गावाने पहिला क्रमांक पटकावला। ग्रीन व्हिलेज गोल्डमध्ये टकले, रुई, नागझरी, सायगाव, तर सिल्वर ट्रॉफी तारगावने पटकावली। यावेळी बोलताना शहाजीराव क्षीरसागर म्हणाले, गावातील विकास कामाच्या दृष्टीने अनेक गावांना भारत फोर्ज कंपनीच्या माध्यमातून कामं झाली। या स्पर्धेत अनेक गावांनी सहभाग घेतला। पुढच्या वर्षीही ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर एक दिवस सर्व गावांची कार्यशाळा भारत फोर्ज लिमिटेड पुणे यांच्या वतीने घेण्यात येणार आहे। श्रीमती डॉक्टर लीना देशपांडे बोलताना म्हणाल्या, महाराष्ट्रातील खेड्यांचा विकास करायचा हे स्वप्न आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करतच आहोत। या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती डॉक्टर लीना देशपांडे, CSR अधिकारी भारत फोर्ज लिमिटेड पुणे, शहाजीराव क्षीरसागर माजी राज्य लेखा समिती अध्यक्ष, जयदीप लाड CSR अधिकारी भारत फोर्ज लिमिटेड पुणे, कांतीलाल पाटील, जितेंद्र भोसले सरपंच परिषद अध्यक्ष यांच्यासह 35 गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। धामनेर गावचे उपसरपंच प्रवीण क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले। आम्ही दाखल केलेला जातीवाचे गुन्हा बोगस नाही, नामदार महेश शिंदे यांची बदनामी नको, वाल्मिकी कुटुंबियांचे स्पष्टीकरण। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा प्रचार का करतोस म्हणून आमच्या घरात येऊन कुटुंबियांवर हल्ला करत धक्काबुक्की करून जातीवाचक शिवीगाळ केली। ही घटना सत्य आहे, बोगस नाही। आम्ही स्वतः जाऊन कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांचा कसलाही सहभाग नाही। त्यांच्या राजकीय विरोधकांनी या घटनेचे राजकीय भांडवल करून त्यांना व आमच्या वाल्मिकी कुटुंबियांना बदनाम करू नये असा इशारा पीडित कुटुंब महेश वाल्मिकी व त्यांची पत्नी पूजा वाल्मिकी यांनी गुरुवारी सायंकाळी दिला। महेश व पत्नी पूजा वाल्मिकी मतदान करण्यासाठी लक्ष्मीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत गेले होते। मतदान करून परत येत असताना मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडवले। तू भारतीय जनता पक्ष उदयनराजेंचा प्रचार का करतोस म्हणून मला धमकावले, तुला बघून घेऊ अशी भाषा केल्यानंतर आमची किरकोळ वादविवाद झाला। हा वाद या ठिकाणी मिटला असतानाही दिनांक 8 रोजी रात्री
11:30 वाजण्याच्या सुमारास अभिजित बर्गे, सुजित बोराटे, विजय विरकर, आकाश गडवी आदी कार्यकर्ते माझ्या घराचे गेट बंद असतानाही गेटवरून चढून माझ्या घरात आले. त्यांनी मला कालचे मिटवायचे आहे, चल उठ असे म्हणत माझा हात धरून ओढू लागले. दरम्यान माझी पत्नी पूजा हिलाही धक्काबुक्की करून त्याला बाहेर पाठव असे म्हणू लागले. मी जेवण करून तुमच्याबरोबर येतो अशी विनंती केली, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर शेजारी राहत असलेले सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार सोमनाथ शिंदे, अर्जुन आवटे आदी माझ्या मदतीसाठी धावून आल्यानंतर ते पळून गेले. सदर घटना पोलिसांना समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतल्यानंतर मला व माझी पत्नी पूजा वाल्मिकी हिला तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलवले. आम्ही जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यामध्ये नामदार महेश शिंदे यांचा कसलाही संबंध अथवा सहभाग नाही. बर्गे कुटुंबियांकडून आमच्या कुटुंबियांवर सतत हल्ले होत असतात, परंतु प्रत्येक वेळी कुणीतरी मध्यस्थी करून आम्हाला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यापासून परावृत्त करत असतात. आम्ही मागासवर्गीय आहोत, म्हणूनच आमच्या कुटुंबियांवर हल्ले होत असतात. याला कुठेतरी आळा बसावा म्हणून आम्ही यावेळी कायद्याचा आधार घेतला आहे. आता पोलिसांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे, अन्यथा आमच्या कुटुंबियांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशारा त्यांनी दिला. शिरडोन येथे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमध्ये शॉक लागल्याने गोगावलेवाडीमधील शेतकऱ्याचा मृत्यू, संपूर्ण वाडीवर शोककळा. शिरडोन तालुका कोरेगाव येथील लोहारकी नावाच्या शिवारातील गट नंबर 317 गुरुवारी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झाले. त्यामध्ये शॉक लागून शंकर नारायण वाघमळे वय 46 राहणार गोगावलेवाडी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात सायंकाळी 7:30 वाजता आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की शंकर नारायण वाघमळे हे शेतात गेले असताना अचानक इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट झाले आणि त्यामध्ये त्यांना शॉक लागला. जखमी अवस्थेत खाली पडल्यानंतर लगतच्या शेतकऱ्यांनी तात्काळ त्यांना कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. या प्रकरणी दत्तात्रय मारुती वाघमळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार सचिन साळुंके तपास करत आहेत.